तुम्ही या घरात माझ्या परवानगीशिवाय आला होतात, मग आता माझ्या परवानगीशिवाय या घरातनं कोणीही बाहेर जाऊ शकत नाही। गार्गी, ही समिधा, हीच समिधा आहे जी माझ्या स्वप्नात आली होती। आणि ती असं म्हणतेय की हे घर तिचं आहे। आणि मावशी, तिने जे हे पेपर्स आणलेत ना घराचे, त्यात तिच्या आई वडिलांचं नाव सुद्धा मोहन आणि विजय आहे। किती उशीर वाट बघत होती। कसली? या दिवसात खूप वाट बघायला लावलीस तुम्हाला। मी नाही, ती जी खाली उभी आहे ना, तिने वाट बघायला लावली। सगळं नीट होईल ना? हो, विधीची तयारी करू? थोडा वेळ थांब। नाही, आता थांबायचं नाही। तिची वेळ भरली आहे। आपण इतकी वर्ष थांबलोय, आणखीन थोडा वेळ थांबायला काय हरकत आहे? कशाला थांबायचंय तुला? फक्त थोडा वेळ। आज मुहूर्त चांगला आहे, पौर्णिमा आहे आणि पक्ष आपल्या समोर आहे। आणि तिचा घास घ्यायला मी सुद्धा हजर आहे। मलाही अर्धा घास देशील? तुम्हाला एवढे सगळे पुरावे दाखवले तरी सुद्धा अजूनही तुमचा विश्वास बसत नाहीये का? हे सगळे पेपर्स नीट बघा। इथे घडलेल्या प्रत्येक मृत्यूची माहिती इथे। अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना, पुरावे घेऊन ये मग मी विश्वास ठेवेन। मग बघा, हे सगळे पुरावे आणलेत मी, आणि हे पुरावे खरे आहेत, कारण मी स्वतः जाऊन गोळा केले। हे बघा, तुम्ही विषयाची परीक्षा घेऊ नका। आधीच या घराने तुमच्या घरातल्या एका निष्पाप मुलीचा जीव घेतलाय। काय झालं? आपण बोलू नंतर। आधी त्या समिधाचा निकाल लावायला हवा। मला कळत नाही ती असं का वागते। मला माहितीये, कारण तिचा याच्याशी संबंध आहे। काय संबंध आहे? फार मोठा संबंध आहे। म्हणजे? गार्गी, या सगळ्याची सुरुवात झाली तुझ्या स्वप्नांपासून। त्या स्वप्नांमधून समिधा तुझ्या आयुष्यात आली, आणि हे घर सुद्धा। ती मला हॉस्पिटलमध्ये भेटली तेव्हाच मला काहीतरी विचित्र जाणवलं होतं। पण माझी खात्री होण्याच्या आधीच ती हॉस्पिटलमधून पळाली।
त्यानंतर ती सतत कुठे ना कुठेतरी तुला भेटत राहील आणि या घराची आठवण करून देत राहील, हो ना? हो. मग ही समिधा निंबाळकरांना भेटली. तिने निंबाळकरांच्या घराचं काम घेतलं. तुम्हाला किती दिवस सांगून झाले या घराच्या रिनोव्हेशनची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल असा एखादा माणूस शोधा. मला या बंगल्याचं काम पूर्ण करण्यासाठी अपॉइंट केलं. सर ऍक्च्युली मी आर्किटेक्ट आहे, पण इंटिरियरचं काम सुद्धा करते. नंतर ती निलयला भेटली. आणि तिनेच निलयला या घराबद्दल भीती दाखवली. तुम्हाला चालणार असेल तर मी तुमच्या शो साठी एक जागा सजेस्ट करू. सांगा ना. मृत्युंजय बंगला. तुम्ही जे काही शूटिंग करता ते कोणीतरी घडवून आणलेलं असतं, पण इथे मात्र अमानवी शक्ती असण्याची शक्यता आहे. नंतर सतत ती परत तुला भेटत राहील आणि अचानक तुझ्या आयुष्यातून गायब झाली. आणि निंबाळकरांच्या सुद्धा. पण मावशी, तिचं आणि माझ्या आई वडिलांचं नाव सारखं कसं असू शकतं? गार्गी, तुझ्या लक्षात येत नाहीये. तूच मला सांगितलं होतं ना ती दिल्लीला निघून गेलीये म्हणून, बरोबर? मलाही तिने ती दिल्लीची असल्याचं सांगितलं होतं. आणि मावशी, तू म्हणाली होतीस ना की माझे आई बाबा सुद्धा दिल्लीला आहेत. म्हणजे याचा अर्थ तिच्या जन्मदाखल्यात तिचं नाव समिधा मोहन पुरुदंड आहे. तिचा चेहरा तुझ्या सख्या आईशी मिळता जुळताय. याचा अर्थ ती तुझी सख्खी लहान बहीण आहे गार्गी. आणि म्हणूनच ती तुझ्या स्वप्नात आली होती. मग ती असं का वागते ग? कारण या घराने तिच्या मनाचा ताबा घेतलाय. काय? हे बघा, मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय, आणि मला काही माहित नाही. मी आत्ताच्या आत्ता त्या समिधाला या घराबाहेर काढतो. समिधा, वहिनी कुठे? मला नाही माहिती. बरं, मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलता येईल का? बोल ना. हे बघ, आपण हे असे वाद घालत राहिलो तर मला नाही वाटत यावर काही सोल्युशन निघेल. तुझ्याही हाती काही लागणार नाही आणि माझ्याही. मग मी काय करू अशी तुझी इच्छा आहे? मला नाही वाटत आता हे प्रकरण म्युच्युअली सॉल्व्ह होऊ शकतं. होऊ शकतं. तू ठरवलंस तर होऊ शकतं. नाही, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. मग जा कोर्टात. एक्झॅक्टली. मी जर कोर्टातच जाणं अपेक्षित असेल तर मग तू असं मध्ये येऊन त्रास देणं चुकीचं आहे. आपल्याला या प्रकरणाबद्दल जे काही करायचं आहे ते आपण कोर्टात बघून घेऊ. बघू म्हणजे? बघू वगैरे काही नाही. मी तुला सगळे पुरावे दाखवले. मग ते पुरावे खरेत की खोटेत हे कोर्टाला ठरवू दे ना. वेळ वाया घालवण्याची चांगली आयडिया ही, पण जमणार नाही. समिधा, गेले काही दिवस आमच्या घरात आम्हाला काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात हे तुला माहित नाहीये. काय झालं? अवनी गेली काही दिवसांपूर्वी. माहितीये मला. तुला कसं कळलं? माहितीये मला. मग तुला माहितीये तरी असं का वागतेस? वहिनी सुद्धा आत्ता हॉस्पिटलमधनं परत आलीये. तुला या सगळ्यातनं सुटका हवी आहे ना? हो, कारण मला त्रास होतोय या सगळ्याचा. मग तुझा त्रास संपलाच म्हणून समज. म्हणजे? लग्न कर माझ्याशी, म्हणजे तुझा हा त्रास कायमचा संपेल. तुला नाहीच ऐकायचंय ना? ठीक आहे, आता मी रस्त्यावर आलो तरी चालेल, पण तुझ्याशी लग्न नाही करणार.
समिधा माझी बहीण आहे, असा विश्वासच बसत नाहीये ग. गार्गी, मी समजू शकते, पण आधी निंबाळकरांना हे घर सोडायला भाग पडायला हवं. कसं? हे बघ, एवढे सगळे पुरावे दाखवले तरीही त्या व्यक्तीचा काही विश्वासच बसत नाहीये. ते बघून उभे राहिले, म्हणाले आधी समिधाचं बघतो आणि निघून गेले. काय करायचं? हे बघ, त्या दोघांचं बोलणं होऊ दे, मग आपण बोलूया. मावशी, मी वर जाऊन जरा बघून येऊ का? नाही, नको. पण मग या सगळ्याला उशीर होईल असं नाही का वाटत आहे तुला? हे बघ, मला मान्य उशीर होतोय, पण गार्गी क्षितिज ऐकतच नाहीये. आपल्याला बाकीच्या घरच्यांशी बोलायला हवं. मला सांग, कोण कोण असतं त्यांच्या घरी? मावशी आणि अवनीचे आई बाबा म्हणजे आकाश आणि साक्षी. मग आपण त्यांच्याशी बोलूया ना. हे बघ, तू साक्षीशी बोल, मी मावशींशी बोलते. हा, चालेल. पण मावशी, त्या समिधाचं काय करायचं? हे बघ, समिधाची काळजी करू नकोस तू. अगं पण ती घराबाहेर निघायला तयारच नाहीये ना. गार्गी, जरा थांब, घाई करू नकोस. हे बघ, आपण सगळं करूया, पण आधी तू साक्षीशी बोल, मी मावशींशी बोलते. हा, मला सांग, मावशी कुठे असतील आता? मला वाटते ती असेल कदाचित, कारण मगाशी त्या तिथेच गेले. बरं, बघते मी. आशाताई, तुम्ही? मला ओळखलत ना? मी गार्गीची मावशी आहे. हो, पण तुम्ही कधी आलात? मी गार्गीच्या मागोमागच आले. गार्गी काय म्हणाली ते ऐकलत ना तुम्ही? हो, म्हणजे गार्गी खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे. आहे ना खात्री? मग लवकरात लवकर हे घर सोडून जा. हे बघा, तुम्ही आमचं ऐका, तुमच्याच कुटुंबाच्या भल्याचं आहे. कळतंय हो मला, पण कसं सांगू मी तुम्हाला? आमच्या सर्वांसाठी हे घर म्हणजे फक्त घर नव्हतं, तर सगळ्यांसाठी हे एक नवीन आयुष्य होतं. आम्ही सगळ्यांनी नवीन स्वप्न बघितली होती. आमच्या आयुष्याचा वाईट काळ या घरामुळे निघून जाईल असं वाटलं होतं आम्हाला. तुमचं सगळं म्हणणं पटतंय मला. हे बघा, तुम्हाला नव्या घराबद्दल काय वाटतं याची चांगलीच कल्पना आहे मला, पण मी जे काही सांगते त्याच्यावर विचार करा. या घराचा एक वेगळा आणि भयान इतिहास आहे. अहो, आमच्या गार्गीने क्षितिजला किती वेळा सांगितले या घरात राहायला येऊ नको, पण ते ऐकतच नाहीये. त्यांचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. अहो, आमच्या गार्गीचा सुद्धा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण जसजसे तिला अनुभव आले तस तसा तिचा विश्वास बसत गेला की या जगात अमानवीय गोष्टी सुद्धा आहेत. मला सगळं पटतंय हो, पण हे बघा, तुम्ही आत्ता शांत बसलात ना तर त्याचे खूप वाईट परिणाम होते. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुम्ही आत्ता घाबरलात किंवा बोलायला नकार दिलात ना तर तुमच्याच कुटुंबाला खूप त्रास होईल. हे बघा, तुमच्या बाबतीत ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत ते तुम्ही या घराच्या सानिध्यात आलात म्हणून. माझं ऐका, तुम्ही ह्या घरापासून लांब जाल तर तुम्हीच सुखी व्हाल आणि हेच अंतिम सत्य. साक्षी, काय साक्षी,
तुम्ही या घरात नका राहू. का? कारण या घराने माझ्या आईचा जीव घेतलाय आणि तुमच्या सगळ्यांचा जीव सुद्धा धोक्यात आहे इथे. होय का? हो, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. मी क्षितिजला अनेकदा समजावलं पण तो सुद्धा विश्वास ठेवत नाहीये. साक्षी, तू तरी समजून घे ना प्लीज. झालं बोलून? हो, पण मला खरंच असं वाटतं. झालंय बोलून ना? निघ मग. अरे का विश्वास नाहीये तुमच्या सगळ्यांचा? इथे तुम्ही राहणं म्हणजे स्वतःचा जीव स्वतःच धोक्यात टाकण्यासारखं आहे, कळतंय का? ते आमचं आम्ही बघू. साक्षी, काय झालंय? तू अशी का वागतेस? पुन्हा ते हो, कारण तुम्हाला कोणालाच कळत नाहीये मी काय सांगतेय ते. नाही कळत ना, मग समजावण्याच्या भानगडीत पडू नको. आमचं आम्ही बघून घेऊ. तू कोण आहेस आमची? आम्ही का विश्वास ठेवायचा तुझ्यावर? आम्ही का खरं मानायचं तुझं? कारण अगदीचा जीव सुद्धा ह्याच बंगल्याने घेतलाय. हाच बंगला कारणीभूत आहे. या बंगल्यातून निघून जाण्यासाठी तू कितीही कट रचलेस किंवा तशी परिस्थिती निर्माण केलीस तरीही हा मृत्युंजय बंगला आम्ही सोडून जाणार नाही. ती काळ्या दगडावरची देख आहे, कळलं? गार्गी, गार्गी, हॅलो. हॅलो, काय केलंस तू हे किरण? हॅलो, कोण बोलतंय? तू इथे यायच्या नादामध्ये सुनीलला एकटं सोडलंस. कसं होणार आता त्याचं? हॅलो, 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 कोण बोलतंय? सुनील भाऊजी. गार्गी, गार्गी, काय झालं? आत्ताच्या आता निघायला हवं आपल्याला. पण झालंय काय सांग. हे बघ, तुम्हाला काहीही विचारू नको, आत्ताच्या आत्ता निघ, चल. नाही, मी नाही येणार आहे. हे बघ, वेडेपणा करू नकोस, प्लीज चल. पण मावशी, मी ऐकते ना नेहमी तुझं. आता झालंय काय मला सांग. आणि आपण ज्या कामासाठी आलोय त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आपण कुठेही जायचं नाहीये. अजिबात नाही, तू चल म्हणते ना. मी कुठे येणार नाहीये. हे बघ, मला समजून घे गार्गी. गार्गीत नाही काकू, मी कुठेही जाणार नाहीये. ज्या कामासाठी या घरात आलो ना ते काम जर नाही झालं तर आयुष्यभर मला एक गिल्ट राहणार आहे. गार्गी, माझं ऐक, निघणं महत्वाचं आहे. मावशी, काय झालंय मला सांग आधी. थांबा, मी ना क्षितिजलाच बोलवून आणते. गार्गी, गार्गी, माझं ऐक, चल, मी म्हणते. मावशी, नाही. गार्गी, चल. काय झालं आई? आई, आई, काय झालं आई? मावशी, मावशी, काय झालं हिला? त्या तुम्हालाच बोलवायला येत होत्या आणि अचानक पडल्या. अचानक कशी काय पडली मावशी? बहुतेक चक्कर आली त्यांना. मावशी, गार्गी, चल. मावशी, तुला सांगितलं ना, चल. अगं प्रसंग काय आणि बोलतेस काय तू? गार्गी, मी बाहेर गेल्यानंतर तुला सगळं सांगते, तू चल. मी कुठे येणार नाहीये. आई, उठा ना आई. तुम्ही नर्स होतात ना? बघा ना. हिला कसं कळलं मी नर्स? बघा प्लीज. आई, मावशी, काय झालंय? मावशी, उठ पटकन. गार्गी, भाऊजींना फोन लाव.
काय झालंय मला तू भाऊजींना फोन लावून मी बघते त्यांना. जा. मावशी फोनही लागत नाहीये.